मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अटक झाली आणि याचा मी निषेध करतोय असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी स्पष्ट केलं। ईडी सीबीआय या एजन्सीचा गैरवापर सध्या सुरू आहे। देशात कोणत्याही पक्षात अशी कारवाई झालेली नव्हती। राज्याच्या प्रमुखांना अटक करणं चुकीचं आहे, हे धोरण चुकीचं आहे। भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल असा इशारा शरद पवारांनी दिला। तसंच अरविंद केजरीवालांच्या मागे ताकदीनं उभं राहणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांना अटक करणं, सत्तेचा गैरवापर करणं, निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या प्रकारचं दहशतीचं वातावरण करणं, या सगळ्या गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो। आणि लोकशाहीवर आलेली हे संकट आहे। या देशातल्या लोकशाहीवर आस्था असलेल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन जे आणीबाणी झालं नाही, त्या आणीबाणीच्या काळामध्ये लोकांनी ज्या पद्धतीने आपली सामुदायिक शक्ती दाखवली, तशी शक्ती ही या निवडणुकीत सुद्धा दाखवावी आणि दाखवतील हा माझा विश्वास। की केजरीवालला अटक झाली त्याचा परिणाम उद्याच्याला केजरीवालच्या 100% जागा निवडून येतील। मागच्या निवडणुकीमध्ये तिथे ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, आता 11 माझ्या लक्षात नाही, 80 का 82 आमदार असतात तिथं, त्याच्यात 2च जागा फक्त भाजपच्या आल्या, बाकी सगळ्या केजरीवालच्या आल्या। आता ही मागच्या वेळची अवस्था होती। आता केजरीवालला अटक केल्याच्या नंतर त्या 2 सुद्धा येणार नाही। या ज्या एजन्सीज आहेत, ईडी असेल, सीबीआय आणि दुसऱ्या एजन्सीज असतील, त्यांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात विरोधी आवाज हा दाबण्याच्यासाठी केला जातो असं दिसतंय।